गिरीश महाजनांना मंत्रिमंडळात घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता, कारण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री आहेत, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत. गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक ठेकेदार बिल्डर आहे. तो पैशांचे सर्व व्यवहार करतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन एकही फाईलवर सही करत नाहीत, असा मोठा दावा देखील राऊत यांनी केलेला आहे. तर यावरती गिरीश महाजन यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत फक्त वायफळ बडबड करतात, असं महाजनांनी म्हटलंय. गिरीश महाजनांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचा व्यक्ती कोण आहे? हा एक ठेकेदार आहे, बिल्डर आहे. तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत. हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो. त्याच्याकडे पैसे जमा करायचे. आपत्ती व्यवस्थापन हा सामान्य माणसाशी संबंधित खाता आहे, लक्षात घ्या. 350 फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत, कारण त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत. आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी, तो करतो. त्यांनी आपत्ती विभागामध्ये 350 फाईल पडून सांगितलेलं आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती, पत्रकारांना, की माझ्या ऑफिसमध्ये जा. आता कोणावर विश्वास ठेवायचा? मी त्यांना तर काही सांगू शकत नाही. तर तुम्हीच ऑफिसमध्ये जा. माझ्या ऑफिसमध्ये किती फाईल पेंडिंग आहे ते बघा. 209 फाईल आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या होत्या मंत्रिपदाचा भार घेतल्यापासून. त्यातल्या तर माझ्याकडे मी माहितीच मागवलेली आहे. त्यातल्या जवळपास 193 फाईल त्यावेळेस मंत्रिकडून कधीच गेलेल्या आहेत. 16 फाईल 15 फाईल आता आहेत. त्यातल्या जवळपास 13-14 फाईल त्या 2-3-4 दिवसामध्येच माझ्याकडे आलेल्या आहेत. असं काहीतरी वायफाट बोलायचं.